परत एकदा आपल्यासमोर एक इंटरेस्टिंग एज्युकेशनल व्हिडिओ घेऊन उपस्थित आहे। आज आपण कॉस्टिंगमधल्या खूप महत्त्वाच्या कन्सेप्टवरती चर्चा करणार आहोत। त्या कन्सेप्ट म्हणजे WIP, त्यालाच आपण वर्क इन प्रोग्रेस असं म्हणतो। वर्क इन WIP हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे आणि यासोबत आपण फिनिश्ड गुड्स या कन्सेप्ट बद्दल देखील चर्चा करणार आहोत। प्रामुख्याने जेव्हा आपण WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स या कन्सेप्ट विषयी चर्चा करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला इन्व्हेंटरी आणि इन्व्हेंटरीचे टाइप्स माहिती असणं गरजेचं आहे। इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, प्रामुख्याने जे स्टॉक आहे त्या स्टॉकचे आपण सर्वप्रथम प्रकार या ठिकाणी पाहूत आणि नंतर या कन्सेप्ट मी तुम्हाला खूप इझीमध्ये समजवणार आहे। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला वाटेल की खरोखरच या कन्सेप्ट आपल्याला किती अवघड जात होत्या, कठीण जात होत्या समजण्यासाठी आणि सरांनी किती इझीमध्ये या कन्सेप्ट समजवलेल्या आहेत। तर इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक बद्दल आपण सर्वात पहिलं चर्चा करू। सांगा स्टॉकचे काय काय प्रकार आहेत। आपण पाहतो फिनान्शियल अकाउंट मध्ये पाहिलेलं आहे रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असेल किंवा क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। म्हणून पहिल्या सर्वात पहिलं काय असणार आहे, रॉ मटेरियलचा स्टॉक, रॉ मटेरियल। त्यानंतर असणार आहे फिनिश्ड गुड किंवा WIP, वर्क इन प्रोग्रेस। आणि तिसरं जे इन्व्हेंटरी असणार आहे ते असणार आहे फिनिश्ड गुड्स। तर तुम्ही निश्चित स्वरूपातून या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित करू शकता की सर आम्ही रॉ मटेरियल ऐकलेलं नाही आहे, WIP तर आम्ही आतापर्यंत अद्याप आम्हाला माहितीच नाही आहे आणि फिनिश्ड गुड्स आम्हाला फिनिश्ड गुड्स काय असतं हे पण आम्हाला आणखीन माहिती नाही आहे। सर इंडस्ट्रियल घेतो मी कारण हे आपलं रिलीज करायचं आहे। तर टू बी कंटिन्यू। तर या कन्सेप्ट काय आहेत या मी निश्चित स्वरूपातून तुम्हाला सांगण्यासाठी एक उदाहरण, खूप छोटं उदाहरण आणि सुंदर उदाहरण घेण्याचा प्रयत्न करतो की बघा या तीन कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत। रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे WIP आणि फिनिश्ड गुड्स। आता इथे गंमत बघा, परत रॉ मटेरियलचे परत दोन इन्व्हेंटरी आपल्याला दिसून येतात, स्टॉक दिसून येतात। एक आहे ओपनिंग आणि एक आहे क्लोजिंग। WIP च्या परत दोन, कोणत्या कोणत्या, ओपनिंग आणि क्लोजिंग। आणि या परत फिनिश गुडच्या परत ओपनिंग आणि क्लोजिंग। खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नंतर निश्चित स्वरूपातून तुम्ही मला कमेंट्स करा की सर हे इंटरेस्टिंग आहे की नाही आणि त्यात परत ही या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला समजलेल्या आहेत का नाही याच्याबद्दल पण तुम्ही मला कमेंट्स निश्चित स्वरूपातून कळवा। ओपनिंग आणि क्लोजिंग, ठीक आहे। रॉ मटेरियलचे दोन, ओपनिंग आणि क्लोजिंग। WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेसचे ओपनिंग आणि क्लोजिंग आणि फिनिश गुड्सच्या परत ओपनिंग फिनिश गुड्स आणि क्लोजिंग फिनिश गुड्स असे आपल्याला इन्व्हेंटरी दिसून येतात। तर ठीक आहे, हे सोडून द्या, ते ओपनिंग क्लोजिंग काय आहे ते नंतर पाहू। सुरुवातीला आपण रॉ मटेरियल काय आहे याबद्दल थोडक्यात चर्चा करू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा किंवा सर सांगतायत आणि आमच्या डोक्यावरून जात आहे असं बऱ्याच वेळेस होतं। म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन खूप सहजतेने या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की असं गृहीत धरू की आपला प्रोडक्शन युनिट आहे आणि याच वर्षी म्हणजे 2020ला आपण आपला प्रोडक्शन युनिट सुरुवात केलेला आहे। 1 जानेवारी बघा इथं 1 जानेवारी 2020
20 ला आपण काय केलेलं आहे तर प्रोडक्शन युनिट किंवा कारखाना फॅक्टरी असं आपण गृहीत धरू. फॅक्टरी काय केली आहे चालू केलेली आहे. पेन प्रोडक्शन करायचे आपल्या फॅक्टरीमध्ये काय करणार होतं आपण पेनचं प्रोडक्शन करायचं आहे. आलं लक्षामध्ये. आपण एक कारखाना स्टॅब्लिश केलेला आहे, फॅक्टरी स्टॅब्लिश केलेली आहे, त्यामध्ये आपण पेनचं प्रोडक्शन करतो. ही फॅक्टरी कधी केलेली आहे आपण 1 जानेवारीला आपलं ओपनिंग आहे असं गृहीत धरू. ठीक आहे. गृहीत धरायला काय आहे कारण आपल्याला उद्या चालू निश्चित स्वरूपातून असं फॅक्टरी स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आणि यशस्वीपणे आपल्याला आपले जे काही एम आहेत एंटरप्रेन्युअर होण्याचे ते एंटरप्रेन्युअर होण्याचे एम आपण निश्चित स्वरूपातून फुलफिल करणार आहोत. मग आता आपला कारखाना फॅक्टरी आपण चालू केलेली आहे. तर बघा आपल्याला 3 स्वरूपाचे जे परत मी आपल्या विषयावरती येतो. जे 3 स्वरूपाचे इन्व्हेंटरी आपण पाहिलेले स्टॉक पाहिलेले आहेत ते कसे. आता पहिल्या स्वरूप आपल्याला काय करावं लागतं स्टोअर किंवा स्टोअर असं गृहीत धरू. रॉ मटेरियल या ठिकाणी आपण काय करतो स्टोअर करून ठेवतो. याला आपण वेअरहाऊस किंवा गोडाऊन देखील म्हणतो. तर इथं आपण याला स्टोअर असं गृहीत धरू. आणि दुसरा जो कन्सेप्ट आपली असणार आहे ती म्हणजेच आपण काय करतो प्रोडक्शन करतो की नाही. आपला पेनचं प्रोडक्शन करायचं आहे म्हणून प्रोडक्शन. आणि तिसरं जे असणार आहे आपलं प्रोडक्शन जे आहे झालेलं ते कुठं आपण स्टोअर करून ठेवणार आहोत तर वेअरहाऊसमध्ये म्हणून हे वेअरहाऊस. या कन्सेप्ट लक्षात आल्या. आपल्याला रॉ मटेरियल लागतं. ते रॉ मटेरियल आपण कुठून आपण कुठे स्टोअर करून ठेवतो. आपल्या कारखान्याचं काम उत्पादनाचं काम अविरतपणे चालू राहावं कंटिन्युअसपणे चालू राहावं म्हणून आपल्याला काय करावं लागतं आपल्याला हवा असलेलं रॉ मटेरियल आपण स्टोअर करून ठेवावं लागतं. मग हे रॉ मटेरियल एकदाच खरेदी केलं जात नाही. जसं लागतं त्याप्रमाणे आपण खरेदी करतो आणि या ठिकाणी स्टोअर करून ठेवतो. आणि जसं जसं आपल्या प्रोडक्शन युनिटला आता लक्षात घ्या आपल्या कारखान्याला जसं जसं रॉ मटेरियल लागतं त्याप्रमाणे आपण डिमांड करत जातो. असं गृहीत धरू की वर्षभरामध्ये आपल्या कारखान्याला जे काही रॉ मटेरियल लागतं त्या दृष्टिकोनातून आपण 10 लाख रुपयाचं रॉ मटेरियल खरेदी केलेलं आहे. 10 लाख रुपीज. ठीक आहे. आणि जसं कारखान्याला लागलं तसं हे रॉ मटेरियल लागल्यानंतर काय करतो कारखाना समजा रॉ मटेरियलचं डिमांड असेल तर ते काय करतं तर या स्टोअरला रिक्वेस्ट करतं आणि स्टोअर काय करतं मग त्या रिक्वेस्टनुसार प्रोडक्शन युनिटला रॉ मटेरियल सप्लाय करण्याचं काम करतं. तर वर्षभरात अशा रिक्वेस्ट आलेल्या आहेत आणि कंटिन्युअसपणे आपल्या स्टोअरनं काय केलेलं आहे त्या प्रोडक्शन युनिटला सातत्याने रॉ मटेरियलचं इश्यू केलेला आहे पुरवठा केलेला आहे. त्याला इश्यू केलं असं म्हणलं जातं. तर हे जे इश्यू आहे ते इश्यू वर्षभरामध्ये 8,25,000 झालेलं आहे असं आपण गृहीत धरू. 8,25,000 रुपयाच्या रॉ मटेरियल काय केलेलं आहे आपल्या स्टोअरनं म्हणजेच जे आपलं गोडाऊन होतं त्या गोडाऊननं फॅक्टरीसाठी दिलेलं आहे. किती दिलेलं आहे बघा 8,25,000. ठीक आहे. आता हे लक्षात आलं की आपल्या स्टोअरनं काय केलेलं आहे उत्पादनासाठी लागणारं रॉ मटेरियल जे आपण स्टोअरमध्ये साठवून ठेवतो स्टोअर करून ठेवतो त्या स्टोअरनं प्रोडक्शन युनिटला जशी त्यांची डिमांड आहे त्या डिमांडनुसार देण्याचं काम केलेलं आहे. कितीचं दिलेलं आहे तर 8,25,000चं दिलेलं आहे. आता या 8,25,000 मध्ये रॉ मटेरियल आलं. हे रॉ मटेरियल यामध्ये परत ही पेन तयार करायची तर लगेच रॉ मटेरियलचं पेन तयार करण्यासाठीचा खर्च करावा लागतो की नाही. लेबर आहेत रॉ मटेरियल झाल्यानंतर लेबर डायरेक्ट लेबर लागलेले आहे समजा
4,25,000चे, बरोबर आहे. आणि त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स लागलेले आहेत. फॅक्टरीचं जे काही मशिनरी आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी असेल, त्याचं डिप्रिशिएशन असेल, त्यानंतर फॅक्टरीसाठी जे काही खर्च केलेला आहे ते सर्व इनडायरेक्ट ओव्हरहेड्स आपण यामध्ये घेतलेले आहेत आणि ते आहेत समजा 1.5 लाख रुपयाचे. ठीक आहे, फॅक्टरी ओव्हरहेड. आता या ठिकाणी आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स आता याची टोटल आपण पाहू. बघा, उदाहरण घेऊन आणि साधं सोपं उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता जे आपलं प्रोडक्शन झालेलं आहे ते प्रोडक्शन कितीचं झालेलं आहे हो? 14 लाख रुपयाचं आपलं प्रोडक्शन झालेलं आहे. जे पेन आहेत आपण त्या पेन 14 लाख रुपयाच्या पेन्स उत्पादित केलेल्या आहेत. बघा, उत्पादित करण्यासाठी काय केलेलं आपण रॉ मटेरियल घेतलेलं आहे. त्या रॉ मटेरियलला लेबर जे आहेत ते लेबर लागतात ना उत्पादन करण्यासाठी, ते लेबर आणि फॅक्टरीसाठीचे जे ओव्हरहेड्स आहेत ते आपण यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि आपल्या 14 लाख रुपयाच्या पेन या ठिकाणी भेटलेले आहे. आता बघा, इथलं रॉ मटेरियल जे आहे त्या रॉ मटेरियलपासून आपल्याला पेन उत्पादित झालेले आहे, म्हणजेच आपलं हे प्रोडक्शन असणार आहे. आता हे लक्षात आलं, 14 लाख रुपयाचे आपण पेन उत्पादित केलेले आहेत. या 14 लाख रुपये पैकी आपण काय केलेलं आहे तो आपल्या पेन विक्री करावं लागतं का नाही? पेन विक्री करायसाठी काय करावं लागतं? वेअर हाऊसला पाठवावं लागतं. तयार झालेला वस्तू आपण कुठं पाठवतो? आपल्या वेअर हाऊसला पाठवतो. तर अशा वेअर हाऊसला पाठवलेल्या ज्या गुड्स आहेत किंवा आपल्या पेन्स आहेत त्या 12 लाख रुपयाच्या आहेत. वेअर हाऊसला किती पाठवलेल्या आहे आपण? 12 लाख रुपयाच्या पेन्स पाठवलेल्या आहेत. आलं लक्षात? 10 लाख रुपयाचे आपण रॉ मटेरियल खरेदी केलेलं आहे. त्या 10 लाख रुपयेपैकी जसं जसं डिमांड आली तसं तसं प्रोडक्शन युनिटला आपण 8,25,000चा रॉ मटेरियल इश्यू केलेला आहे. मग त्यामध्ये डायरेक्ट लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर जे प्रोडक्शन झालेलं आहे आपलं ते 14 लाख रुपयाचं झालेलं आहे. या 14 लाखापैकी 12 लाखाचे जे काही पेन्स आहेत त्या पेन आपण स्टोअरला ट्रान्सफर केलेले आहेत किंवा स्टोअरमध्ये आपण पाठवलेले आहेत स्टोअर करण्यात. आता या ठिकाणी प्रश्न पडतो की सर तुम्ही 14 लाखाचं प्रोडक्शन म्हणता आणि 12 लाखाचंच का तुम्ही पाठवलेलं आहे किंवा 12 लाखाचेच का पेन आपण पाठवलेले आहे, 14 लाखाच्या का पाठवल्या आहेत पूर्णच्या पूर्ण? आता या ठिकाणी परत एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागते. ही पेन आहे, बरोबर आहे. ही पेन तयार करत असताना पेन ही पूर्णतः एकाच प्रोसेसमध्ये तयार होत नसते. वेगवेगळ्या बघायचं असेंबल केलेलं आहे. हे पेन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये असेंबल झालेली आहे आणि हे असेंबल करण्याचं काम वेगवेगळ्या प्रोडक्शन युनिटमध्ये होतं. मग काय होतं, कधी कधी फक्त क्लिप बनलेले आहेत, फक्त क्लिप आहेत, या विक्री करू शकतो का? आपण करू शकणार नाही. फक्त पेन या नॉब्स तयार आहेत पण क्लिप तयार नाही आहेत. हे होत असतं कारण प्रोडक्शनचं काम आहे अविरतपणे चालू असतं, म्हणून त्या विक्री योग्य सर्व झालेलं आहे. प्रिंटिंग नाही आहे, वर हे लेबल अजून लावायचं राहिलेलं आहे. आपण ती पेन विक्री करू शकतो का? आपण खरेदी करू का मार्केटमध्ये विदाऊट लेबलची पेन? नाही. म्हणून याला रॅपिंग करायचं राहिले. असंच बऱ्याच वेळेस होतं. असा कितीचा स्टॉक राहिलेला आहे आपल्याकडे? 2 लाख रुपयाचा स्टॉक आपला अशा प्रकारे अर्धवट आहे. आणखी या वस्तू त्याने चालू अर्धवट आहे म्हणजे काय, काही कालावधीनंतर त्या वस्तू अशा असेंबल होणार आहेत आणि त्या विक्री योग्य होणार आहेत. कारण उत्पादनाचं काम अविरतपणे चालू असल्यामुळे अशा अर्धनिर्मित वस्तू सातत्याने प्रोसेसमध्ये होत असतात आणि ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. उत्पादनामध्ये ह्या गोष्टी ते चालतच असतात. अशा 2 लाख रुपयाच्या वस्तू इथे राहिलेल्या आहेत आणि आपण काय केलेल्या आहेत? 12 लाखाच्या वस्तू किंवा पेन या वेअरहाऊसला आपण विक्रीसाठी पाठवलेल्या आहेत. आता या ठिकाणी बघा, या ज्या 2 लाख रुपयाच्या वस्तू आहेत याच 2 लाख रुपयाच्या वस्तूला काय म्हणलं जातं? वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस.
हे वर्क इन प्रोग्रेस कधीच असणार आहे, वर्षाच्या शेवटचं असणार आहे, म्हणजे 31 मार्च 31 डिसेंबर. 31 डिसेंबरचं जे काही स्टॉक असणार आहे त्याला काय म्हणलं जातं, तर काय म्हणलं जातं वर्षाच्या शेवटच्या स्टॉकला क्लोजिंग स्टॉक. माहिती आहे ना आपल्याला, वर्षाच्या सुरुवातीच्या स्टॉकला काय म्हणलं जातं, ओपनिंग स्टॉक, आणि वर्षाच्या शेवटी जे स्टॉक राहिलं असतं त्याला क्लोजिंग स्टॉक. म्हणून क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, ठीक आहे, व्यवस्थित लिहितो, ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. त्या ठिकाणी ओपनिंग का घेतलं नाही, कारण आपला हा उत्पादन युनिट आहे तो पहिल्याच वर्षीचा आहे, म्हणून इथं कोणतंही आपलं ओपनिंग स्टॉक नाही आहे, लक्षात घ्या. पण 2020च्या डिसेंबरला क्लोजिंग स्टॉक आहे आपला 2 लाखाचा. 1 जानेवारी 2021ला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड किती असणार आहे, तर तो असणार आहे 2 लाख रुपयाचा. म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, परत त्या डायग्रामवरती आपण जाणार आहोत, लक्षात घ्या. ही गोष्ट क्लिअर झाली की त्या डायग्रामवरती मी परत जाणार आहे आणि त्याच्यावर चर्चा. ही गोष्ट लक्षात आली का WIP काय आहे आणि WIP कसं निर्माण होतं. सातत्याने उत्पादनाचं काम चालू असतं कारखान्यामध्ये, आणि काही वस्तू अर्धनिर्मित असतात. वर्षाच्या शेवटी किंवा ज्या वेळेस आपल्याला कॉस्ट काढायची आहे, फिनान्शियल अकाउंट जसं वर्षाच्या शेवटी काढलं जातं तसं कॉस्ट शीट ही वर्षाच्या शेवटीच काढावं असं काही नसतं. ते परत आपण चर्चा करणार आहोत. कॉस्ट शीटच्या नंतर आपल्याला कॉस्ट शीटवरती चर्चा करायची आहे. तर एंड ऑफ पिरियडला जे काही क्लोजिंग स्टॉक असणार आहे, म्हणजे अर्धनिर्मित वस्तू असणार आहेत, त्याच काय असणार आहेत, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किंवा WIP या असणार आहे. मग आता परत या गोष्टी लक्षात आल्यानंतर 12 लाख रुपयाच्या पेन आपण काय केल्या, वेअरहाऊसला ट्रान्सफर केलेल्या आहेत, तिकडे पाठवलेल्या आहेत. आता 12 लाखाच्या पेन पाठवलेल्या आहेत, म्हणजे 12 लाखाचीच विक्री होईल का हो? कधी कधी विक्री कमी देखील होऊ शकते. या पूर्ण वर्षभरामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 मध्ये आपल्या पेनची जी विक्री आहे ती 10 लाख रुपयाची झालेली आहे. होऊ शकते की नाही हो? सेल किती आहे, 10 लाख रुपयाची आहे. आता 12 लाख रुपयाचा आपल्याकडे वस्तू आहेत, वेअरहाऊसला पेन आहेत, पण विक्री कितीची झालेली आहे, 10 लाख रुपयाची आहे. म्हणजे 2 लाखाच्या ज्या वस्तू आहेत त्या आहेत की नाही आपल्याकडे, 2 लाखाच्या वस्तू आपल्याकडे आणखी शिल्लक आहे. म्हणजेच या ठिकाणी परत या ज्या 2 लाख रुपयाच्या वस्तू आहेत त्याला काय म्हणायचं, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. बघा, क्लोजिंग स्टॉक ऑफ, आलं लक्षात, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. थोडासा व्हाईट बोर्ड हा छोटा आहे, आपण ऍडजस्ट करून घेऊ, ठीक आहे. आता लक्षात घ्या, 12 लाखाच्या वस्तू आपल्याला प्रोडक्शन युनिट पासून स्टोअरमध्ये आल्या होत्या, म्हणजेच आपल्या वेअरहाऊसला आल्या होत्या. त्याच्यापैकी 10 लाखाचं आपण सेल केलेलं आहे, 2 लाखाच्या वस्तू शिल्लक आहेत. म्हणून या 2 लाखाला काय संबोधलं जातं, कॉस्टिंगमध्ये. खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या या कॉस्टिंगच्या दृष्टिकोनातून. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड, जसं क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड असतं तसं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुडही असतं. पण या इथं काय घेतलं नाही हो मी, कारण आपण काय म्हणाले सुरुवातीला उदाहरण सांगताना मी, आपला जो प्रोडक्शन युनिट आहे पेन उत्पादित करण्याचा, तो 1 जानेवारीला त्या आपण नवीन फ्रेशमध्ये स्टॅब्लिश केलेला आहे. म्हणून तिथं कोणतं आपलं ओपनिंग स्टॉक नव्हतं, नाही रॉ मटेरियलचं होतं, नाही WIP म्हणजेच वर्क इन प्रोग्रेसचं होतं, नाही किंवा आपला फिनिश गुड्सचं होतं. आता या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग भेटलेलं आहे. आता या गोष्टी क्लिअर झाल्यात का? रॉ मटेरियलचं ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ WIP, क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP, फिनिश्ड गुड्स ऑफ ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, या गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या निश्चित स्वरूपातून असतात. परत एकदा मी त्या डायग्रामवरती जातो. बघा, हे
तुम्हाला उदाहरण समजलं, रॉ मटेरियलचं स्टोअर आहे, तिथून प्रोडक्शन युनिटला आपण 8,25,000च्या वस्तू त्याच्या डिमांडनुसार पाठवलेल्या आहेत. त्यामध्ये मग डायरेक्ट लेबरचा खर्च केलेला आहे आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स केलेले आहेत. असा खर्च करून 14 लाख रुपयाच्या आपल्या पेन उत्पादित झालेल्या आहेत. त्या 14 लाख रुपयेपैकी 12 लाख रुपयाच्या पेन विक्रीसाठी पाठवलेल्या आहेत आणि 2 लाख रुपयाच्या अर्धनिर्मित वस्तू आहेत. काही क्लिप तयार आहेत, काही पेन तयार आहेत ज्याला रॅपिंग झालेलं नाही वगैरे वगैरे. अशा 2 लाख रुपयाच्या वस्तू आपल्याकडे शिल्लक आहेत. या 2 लाख रुपयाच्या वस्तू म्हणजेच काय असणार आहेत तर क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP किंवा क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस हे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण 12 लाख रुपयाच्या ज्या वस्तू वेअरहाऊसला पाठवलेल्या आहेत त्यापैकी 10 लाख रुपयाच्या वस्तू विक्रिया केलेल्या आहेत आणि 2 लाख रुपयाच्या शिल्लक आहेत. ह्या शिल्लक असलेल्या वस्तूंनाच क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड असं समजलं जातं. ठीक आहे. आता परत मी त्या डायग्रामवरती तो आपण पाहत असताना पाहिलेलं आहे रॉ मटेरियल, WIP म्हणजेच वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स या 3 इन्व्हेंटरी आपण पाहिलेले आहेत. तर स्टॉक पाहत असताना रॉ मटेरियल, रॉ मटेरियल्स, पुन्हा WIP वर्क इन प्रोग्रेस, आणि फिनिश्ड गुड्स. आता मागच्या उदाहरणावरून आपण इथे याचे परत 2 भाग पडतात. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्लोजिंग ऑफ रॉ मटेरियल, RM म्हणजे रॉ मटेरियल शॉर्ट फॉर्म. आता मागच्या उदाहरणामध्ये आपण बघा रॉ मटेरियल हे काय होतं तर नील होतं, कारण आपला नवीन कारखाना असल्या कारणामुळे ओपनिंग स्टॉक हा नव्हता म्हणून हे नील इथं लिहू. आणि क्लोजिंग स्टॉक किती असणार आहे? 10 लाखाची पर्चेसिंग होती रॉ मटेरियलची. आपण कारखान्याच्या किंवा प्रोडक्शन युनिटच्या डिमांडनुसार कितीचं प्रोडक्शन आपण सप्लाय केलेलं होतं, त्यांना इश्यू केलेलं होतं तर 8,25,000चं म्हणजे 1,75,000 जे असणार आहे ते काय असणार आहे? क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आलं लक्षात? आता याचे परत परिणाम काय काय होतात, कुठे कुठे त्याचे इफेक्ट होतात याच्यावरती मी चर्चा 2 मिनिटात करणार आहे. पहिले या गोष्टी आपण समजून घेऊ. 1,75,000 क्लोजिंग स्टॉक आहे आपल्याकडे. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस चा परत ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक ऑफ WIP असं लिहितो मी. WIP नील असणार आहे ना, नील. क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP सांगा किती आहे? 14 लाखाचं आपण प्रोडक्शन केलं होतं, त्यातल्या 12 लाखाच्या पेन्स आपण वेअरहाऊसला ट्रान्सफर केलेल्या होत्या. राहिले 2 लाख जे काय अर्धनिर्मित होत्या, म्हणून 2 लाख जे काय असणार आहे ते काय असणार? क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP. आलं लक्षात? आलं का लक्षात? या गोष्टी स्पष्टपणे लक्षात असणं कॉस्टिंगच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचे आहेत, म्हणून मी इतक्या डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. फिनिश्ड गुड्सचं पण तसंच आहे, लक्षात घ्या. याचे पण 2 भाग. कोणता असणार आहे? ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. हे नील असणार आहे. आपल्याकडे याचा स्टॉक नाही आहे ओपनिंग स्टॉक, पण 2021 जेव्हा जाईल त्यावेळेस निश्चित स्वरूपातून ओपनिंग स्टॉक ते परत मी तुम्हाला सांगतो. फिनिश गुड्सचं किती आहे? या डिसेंबरचं 31 डिसेंबरचं क्लोजिंग म्हणजे 1 जानेवारीचं ओपनिंग असणार आहे. या गोष्टी आपल्याला माहिती आहे.
तर 12 लाख रुपयाच्या वस्तू वेअरहाऊसला पाठवण्यात आलेल्या होत्या, पेन्स पाठवण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी 10 लाखाचा सेल झालेला आपण पाहिलेला आहे. म्हणून शिल्लक किती आहे तर 2 लाख राहिले आहेत. म्हणून क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किती आहेत तर 2 लाख असणार आहे. दोन लाख असणार. तर या ज्या इन्व्हेंटरी आहे त्या इन्व्हेंटरी विषयी मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता याचे परिणाम कसे कसे होतात कॉस्ट अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून. तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे परचेसमध्ये ॲड होतं. म्हणजेच ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल सर्वात अगोदर कॉस्टशीटमध्ये घेतलं जातं, त्यात परचेस ऑफ रॉ मटेरियल ॲड केलं जातं आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल केलं जातं. आणि हे केल्यानंतर जी अमाऊंट मिळते त्या अमाऊंटला आपण काय संबोधतो तर मटेरियल कन्झ्युम्ड किंवा मटेरियल युज्ड असं संबोधतो. तर हे जे रॉ मटेरियलचं जे ओपनिंग असेल, क्लोजिंग असेल किंवा परचेसिंग असेल हे सर्व आपल्याला प्राईम कॉस्टमध्ये गेलेलं दिसून येतं. आता वर्क इन प्रोग्रेस विषयी ओपनिंग स्टॉक ऑफ WIP हे कुठं जातं तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढत असताना निश्चित स्वरूपातून हे ॲड केलं जातं. ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर त्या ओव्हरहेड्सच्या नंतर आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ WIP ॲड करावं लागतं आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP आपण केल्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला मिळत असतं. हे झालं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढत असताना आपल्याला या दोन गोष्टी ॲड आणि लेस कराव्या लागत असतात. आणि सेल्समध्ये जात असताना सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ज्या आहेत त्यामध्ये सेल्सचे जे की ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर डिस्ट्रीब्युशनचे ओव्हरहेड ॲड केल्यानंतर काय करावं लागतं तर फिनिश्ड गुड्सचं जे ओपनिंग स्टॉक आहे ते ॲड करावं लागतं आणि त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स लेस करावं लागतं. म्हणजे इथं ॲड करायचं आहे की नाही आहे लक्षात घ्या. लेस करावं लागतं 2 लाख यावेळेस डिसेंबर 31ला जेव्हा कॉस्टशीट काढणार आहोत तेव्हा. आणि मग आपल्याला हे लेस केल्यानंतर काय मिळतं तर सेल्स मिळत असतं किंवा सेलिंग कॉस्ट मिळत असतं. आणि या सेलिंग कॉस्टमध्ये कॉस्ट ऑफ सेलमध्ये आपल्याला ॲड प्रॉफिट केलं तर आपले टोटल सेल्स भेटत असतात. त्या सर्व गोष्टी कशासाठी करायच्या असतात तर प्रॉफिट अर्न करण्यासाठी करत असतात. म्हणून या मध्ये आपण प्रॉफिट ॲड केल्यानंतर आपल्याला सेल्सची कॉस्ट मिळत असते. तर या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला या महत्त्वपूर्ण कन्सेप्ट त्या कॉस्टशीटमध्ये आहेत लक्षात घ्या. या कॉस्टशीटमध्ये हे जर लक्षात आलं तर कॉस्टशीट तुम्हाला 101% समजणार आहे. आणि कॉस्टशीट समजली म्हणजे कॉस्टिंग हा सब्जेक्ट तुमच्यासाठी फेवरेट सब्जेक्ट होणार आहे. म्हणून मी या कन्सेप्ट तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ जर आवडला नसेल तर निश्चित स्वरूपातून डिसलाईक करा. अशा वेळेसही तुमचं निश्चित स्वरूपातून माझ्या चॅनलवरती स्वागतच आहे. धन्यवाद.